आता आपण ऐकणार आहात ब्रायन ट्रेसी लिखित मार्केटिंग, अस्मिता दाभोळे हिच्या आवाजात. विषय प्रवेश. कोणत्याही व्यवसायाच्या यशापयशाचं मूलभूत कारण त्या व्यवसायाच्या मार्केटिंगच्या यशापयशावर अवलंबून असतं. डन अँड ब्रॅडस्ट्रीटच्या मते व्यवसायातील एकूण अपयशापैकी 48% अपयशाचं कारण हे मार्केटिंग आणि विक्री या क्षेत्रातील धीमेपणात किंवा अपरिणामकारकतेत आहे. आपल्या स्पर्धात्मक, वेगवान अर्थव्यवस्थेत प्रत्येक यशस्वी उद्योगाच्या गाभ्यातलं कार्य म्हणजे मार्केटिंग. तुम्ही कोणताही व्यवसाय करत असाल तरी तोही मार्केटिंग बिझनेस म्हणजे विपणन व्यवसाय असतो. विपणन किंवा मार्केटिंग विषयावरच्या या प्रभावी व व्यावहारिक पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही मार्केटिंगच्या 21 उपयुक्त कल्पना आणि काही उपकल्पना शिकणार किंवा नव्याने अभ्यासणार आहात. धोरणात्मक मार्केटिंग परिणामात बदलण्यासाठी तुम्हाला त्यांचा उपयोग होईल, तेव्हा ताबडतोब सुरुवात करा. धोरणात्मक मार्केटिंग हे एक शास्त्र आहे, त्याचबरोबर ही एक प्रकारची कला आहे. तुमच्या सध्याच्या ग्राहकांना आणि संभाव्य ग्राहकांना खरोखरच काय हवं आहे आणि कशाची गरज आहे, ते काय वापरू शकतात आणि त्यांना काय परवडतंय हे त्यातून निश्चित करता येऊ शकतं. पण हे जाणून घेण्यापुरतं मर्यादित न राहता तुमची उत्पादनं आणि सेवा यांची या पद्धतीनं निर्मिती करून त्यांना मदत करता येते. अशा प्रकारे ग्राहकाच्या निश्चित गरजा ओळखून त्याला खुश करता येतं. तुमची उत्पादनं जास्तीत जास्त किमतीला, मोठ्या प्रमाणात, जास्तीत जास्त मोठ्या भौगोलिक क्षेत्रात विकली जावीत, जेणेकरून उत्पादन विक्रीला स्थैर्य लाभून तुम्हाला बल लाभेल आणि नेतृत्व संधी प्राप्त होतील. हे धोरणात्मक मार्केटिंगचं उद्दिष्ट आहे. नियम पहिला. ग्राहक नेहमीच योग्य असतो हे स्वतःच्या मनावर बिंबवणं ही यशस्वी मार्केटिंगची पहिली पायरी आहे. ग्राहक तुमच्यासाठी नव्हे तर स्वतःसाठी खरेदी करत असतो. ग्राहक स्वार्थी असतात, मागण्या करणारे, निष्ठुर, बेईमान, चंचल असतात. पण त्यांच्या गरजा, विचार, इच्छा, मागण्या या तमाम दृष्टिकोनांतून ते बरोबरच असतात. आपल्याला दुसऱ्या ठिकाणी अधिक चांगली सेवा मिळत आहे असं लक्षात आलं की ग्राहक आपला पुरवठादार बदलतो. ग्राहकांच्या खऱ्या इच्छांना आव्हान देण्याच्या तसंच त्यानुसार त्यांनी आस बाळगल्यावर त्यांच्या इच्छा व गरजा पूर्ण करण्याच्या तुमच्या क्षमतेवर तुमचं व्यावसायिक यश मोठ्या प्रमाणावर निश्चित होतं. मार्केटिंग हा एक अनेक कौशल्यांचा संच आहे. विशिष्ट कल्पना आणि संकल्पना सातत्यानं मनात बाळगून स्वतःला सतत विशिष्ट, महत्त्वाचे प्रश्न विचारून मार्केटिंगची कला आत्मसात करता येते. तशी ती करायला हवी. या पुस्तकात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी वेळ दिलात तर तुमचं मार्केटिंगचं कौशल्य बऱ्याच प्रमाणात विकसित झालेलं तुम्हाला दिसेल. पुस्तक वाचून झाल्यावर तुम्ही केलेली कृती हा या पुस्तकाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. वाचन पश्चात तुम्ही कोणती विशिष्ट कृती कराल, ती किती वेगानं कराल यावर हे पुस्तक तुमच्यासाठी किती मौल्यवान आहे हे ठरेल. मार्केटिंगची कौशल्य वाढवण्यासाठी तुम्ही जे वाचाल किंवा जी कृती करण्याचा विचार कराल ती कृती त्वरित अंमलात आणा. उशीर करू नका. विचारांनुसार कृती करण्यासाठीची निकड आणि इच्छा स्वतःमध्ये निर्माण करा. सर्व मोठ्या उद्योजकांमध्ये हे गुण आवश्यक आहेत. प्रकरण 1. व्यवसायाचं उद्दिष्ट. नफा कमवणं हे व्यवसायाचं एकमेव उद्दिष्ट आहे अशी अनेकांची समजूत असते. खरं तर पीटर ड्रकरने विषाद केल्याप्रमाणे व्यवसायाचं खरं उद्दिष्ट ग्राहक निर्माण करा आणि टिकवा हे असतं. व्यवसाय पुढे नेण्यासाठी केले गेलेले सर्व कष्ट हे एक प्रकारे ग्राहक वर्ग निर्माण करण्याच्या हेतूनेच केले गेलेले असतात. सतत नवनवीन ग्राहक वर्ग निर्माण करणं आणि तो सातत्याने टिकवून ठेवणं याचा दूरगामी परिणाम म्हणजे नफा. व्यवसायाच्या सुरुवातीला ग्राहक निर्माण करण्यासाठी खूप किंमत द्यावी लागते. ग्राहक टिकवून ठेवण्यापेक्षा ते निर्माण करण्यासाठी सुरुवातीला जास्त किंमत मोजावी लागते. उत्तम Sample complete. Ready to continue?